साठी क्षेत्ररक्षण करत असताना त्यांना भरपूर चांगला इथून क्षेत्ररक्षण दाखवल्या. गोलंदाजी देखील तितकेच दमदार आपल्याला पाहायला मिळत्या. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज होत्या संजय. पहिलाच बॉल झेलची संधी. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय कव्हर्स रिजन मध्ये टिपला जातोय झेल. आणखीन एक फलंदाज होईल फील लागणार हा चौथा धक्का. फलंदाज बाद वरती धक्का क्रमांक लागतोय तब्बल चौथा. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये दाखल झाला. अजूनही 7 बॉल फेकलेत. एकही धावा पाहायला मिळत नाही. आणखीन एक विकेट. घडतंय काय सातत्याने आपण पाहतो. विकेट वरती विकेट धक्क्यावरती धक्के देत असताना 8वा बॉल फेकला गेला. 8 बॉल वरती आतापर्यंत एकही धावा बनल्या जात नाही आणि तब्बल 5 गडी इथून गारद झालेत. मला उद्या केस कापायचे होते. मला पत्रिकेचे शूट लावून नवीन फलंदाज दिलीप. अगदी जो फलंदाज मैदानामध्ये दाखल होता तो लगेचच मैदानाच्या बाहेर येतो. खरं तर शून्याचा बोपला फोडत असताना अनेक फलंदाज बाद झालेत. आता नवीन फलंदाज दिलीप मैदानामध्ये दाखल होत्या. 8 बॉल फेकलेत. धावा अद्यापर्यंत खर्च केल्या गेल्या नाहीयेत. कौतुक करावं लागेल संजयचं देखील. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावरती हा देखील गोलंदाज. हा देखील बॉल डॉट फेकला गेला. बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 9वा चेंडू आणि या षटकामध्ये अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये. 3 बॉल भरपूर चांगल्या पद्धतीच्या अगदी स्टंप लाईन मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाला फॉलो केला जात. आणखीन एक चेंडू डॉट फेकला जातोय. अगदी विचार केला गेला तर 10 बॉल आतापर्यंत फेकले. 10 बॉल वरती एकही धावा नाही आहेत. पूर्णपणे डॉमिनेटिंग क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विठ्ठलवाडी संघ बॅकफुट वरती ढकलून दिला. आणखीन एक डॉट बॉल. कदाचित 11वा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक डॉट फेकल्यात. जर हा चेंडू देखील डॉट आला तर 2 षटक मेडन आपल्याला पाहायला मिळतील. आणि विक्रम घडत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल बोरवाडी किकव्या संघाच्या मार्फत. आणखीन एक बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटक इथून निर्धाव फेकले गेल्यात. श्री गणेश विठ्ठलवाडी संघाकडे आता कोणत्याही प्रकारचं उत्तर पाहायला मिळत नाही. खरं तर पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाज मार्क वरती आपल्याला पाहायला मिळाला सतीश दिलीप होत्या. दुसऱ्या षटकामध्ये संजय आले. अगदी आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये राजेशनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. मेडन षटक हाताळलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संजय आले. त्याने देखील मेडन षटक हाताळलं. आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुलचा वापर केला जातो. 12 बॉल संपलेत. 12 बॉल वरती एकही धावा खर्च केल्या नाहीयेत. शेवटचे 6 बॉल. शेवटचे 6 बॉल. त्यामधला पहिला बॉल देखील कदाचित मेडन फेकला जातोय. इथून डॉट बॉल हा आणखीन एक पाहायला मिळतोय.